प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेसाठी ग्रामीण भागातील सर्व बेघर तसेच कच्च्या व मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहणारी कुटुंबे योजनेसाठी पात्र आहेत। या कुटुंबांमधून लाभार्थ्यांची निवड सन 2011च्या सामाजिक व आर्थिक जनगणनेच्या आधारे करण्यात येईल। निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीस ग्रामसभेची मान्यता घेऊन ती यादी शासनाकडे अनुदानासाठी पाठविण्यात येईल। घरकुलास मान्यता मिळाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यांमध्ये पाठविण्यात येईल। सध्याच्या स्थितीत घरकुल बांधण्यासाठी खर्च जास्त येत असल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे। यानुसार लाभार्थ्यांना 2 लाखांपर्यंत अनुदान मिळते। चला तर बघू आपण हे अनुदान किती हप्त्यांमध्ये मिळणार। याचा पहिला हप्ता आहे 15,000 रुपयांचा, जो तुम्हास घरकुल मंजूर झाल्यानंतर मिळतो। दुसरा हप्ता 70,000 रुपये, जो जोता पातळी पूर्ण झाल्यानंतर मिळणार। तिसरा हप्ता 30,000 रुपये, जो सज्जा पातळी पूर्ण झाल्यानंतर मिळेल। चौथा हप्ता 5,000 रुपये हा घरकुल शौचालयासाठी पूर्ण झाल्यानंतर मिळेल। यासोबतच शौचालयासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12,000 रुपये तुम्हाला मिळतील आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत म्हणजेच नरेगा अंतर्गत 26,770 रुपये मिळतात। तसेच PM आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत वाढीव रुपये 50,000 मिळणार। असे एकूण 2 लाखांपर्यंतचे अनुदान तुम्हाला मिळू शकते।